हॅलो, ए हाय काय गेला हो? आहो अरे भाज आडल की वाजव. कशी वेंगरी आली? कशी वेंगरी होती? हा अरे तुरेवाला आहे, राडा व्हाणार, तुरेवाला नाही ऐकणार. हा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक रवींद्र काशीनाथ शिगमावली, काशीराम शिगम, रवींद्र काशीराम शिगम 100 रुपये विरार उमारले. तर मंडळी मी एकच सांगितलंय, 1000 मला ज्या शक्तीच्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या. लोक मला हसू दे, ज्या ह्यांचं म्हणणं आहे ज्या टाळ्या आणि शिट्ट्या मला पडतायत ती माझी टिंगल ओढत आहे आणि ह्यांना एकही टाळी पडत नाही, शिट्टी नाही पडत, ह्यांचा मान सन्मान वाढतोय. निकम एवढं निर्लज्ज व्हायचं, एवढं निर्लज्ज व्हायचं. हा एक गाणं घेतो आधी, हे आमचा शब्द आम्हालाच देणार. मीच गाणं गायलं होतं. कसं? काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. अहो तर इस्रायल आणि इराणचा विषय काय मध्ये नाही संबंध, आणि मध्ये आपले पाकिस्तानला काय तिच्या आईला आवडत सुचली काय माहिती. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं, दादा लगीन लोकाचं, नास्त येड्या भोकाचं. दादा लगीन लोकाचं, नास्त येड्या भोकाचं. दादा लगीन लोकाचं, येड्या भोकाचं. दादा लगीन लोकाचं, येड्या भोकाचं. काही गरज नसताना, काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. त्याच्यानंतर आला बिसायला की ह्यांचं कसं कवरे क्षेत्रात बरोबर आणतो. टप्प्यात आणून कार्यक्रम, टप्प्यात आणून कार्यक्रम. 1000दा सांगितलं एकच गोष्ट वारंवार करू नका, बोलू नका. सांगितलेलं शांतपण. नमान जर मी ह्यांना विचारून केलेलं नाही तर नमान ह्यांना विचारून मी बंद करणार नाही. आणि हट्टी आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे की जांगलदेव क्रिकेट संघ मुगराडवाडी भेळ यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं मग 7 तारखेला पैसाच पैसा वेळात. रवींद्र वापरडेकर 100 रुपये पारितोषिक आहेत आमचं पडील गत. तर विषय काय? विषय असा की ह्यांना सांगितलं की तुम्ही आगावगिरी करू नका. बाकीचं ठीक आहे ना तुमचं. आता तुम्ही काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऐकतो ना, तुमच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या, ह्या प्रगतीच्या आहेत. मी कलगीतुऱ्यामध्ये क्रेडिट घेतलेलं नाही, मी योगदान सांगितलं. आणि तुम्ही व्यवस्थित ऐका. तुम्हाला मी हे सांगितलं नाही की तुमचा नाच खोटे लावेल, हा तो माझा अधिकार नाही. माझी जीभ झडेल असं मी जर बोललो तर हे मी असं बोललो. एकानं सांगितलं असं, एकानं असं सांगितलं तुझा म्हणतो नाच खोटे लावेल, ऑन रेकॉर्ड आहे. आणि 7.5 तासात त्याचा रिझल्ट आला. हे तुम्हाला मी कधीच बोलणार नाही. एवढा पावित्र्यता तुम्ही कष्टाचं पाणी केलेलं, तुमच्या 3-4 पिढ्या नाच करतायत तुमच्या घराण्यात. मी असं बोलत कधीच बोलणार नाही जाधव. ही माझी वाचा जर असं बोललं असेल कधीच बोलणार. अरे नाच आहे, ती ढोलकी आहे, शिवाचं वाद्य, माझी लायकी आहे की ते बंद करायची. लोक अशी बोलली त्याच्याबद्दल मी बोलले. अहो नाच, तुमचा नाच बंद झाला तर मी काय भीक मागू? तुमच्याशिवाय आहे कोण मला आता? हा तुमच्याशिवाय आहे कोण? फक्त एवढंच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे. शेंडा नाकाला लावू नका ना.
एकच गोष्ट काय वारंवार साळवी माऊली आज आमच्या ह्या क्षेत्रामध्ये टॉपचा संगीतकार आहे, तो सांगतो स्केलला बरोबर आहे. अरे काल जरा त्या मांडवात सावून इकडे तिकडे व्हायचं होता, गावाला पहिली बारी झाली, इकडे तिकडे झाला असं. अरे पण लांबरचा शब्द आहे का ना. दुसरं, अरे जाणून बोजून ठेवलंय दूर, हे गाणी काढत राहायची सगळी. अरे जाणून बोजून ठेवलंय दूर. हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरला जातो आणि त्यावेळेला आंबेला नाकारला गेला. हे शाणं शिकवतात ना, मला म्हणतात की त्या काळ्या रेड्याला म्हणतो बोलवायला हवी. मी म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचा विषय, ज्ञानेश्वर माऊली पुरुष, रेडा हा पुल्लिंग. ह्याच्या शक्तीची बाजू कुठं आहे? शक्ती कुठं मोठी आहे? अरे रेडा तरी मोठा व्हायला तर ज्ञानेश्वर माऊली मोठे होते, तुराच मोठा आहे, ह्याच्या शक्तीवाला मोठा कुठं आहे? अभ्यास करा. हे नाकाला शेंडा चोरी चोरीने ह्याच्यात ह्या शक्तीतून आहे, ह्या शक्तीतून आहे, गर्भाचा आहे. तू हसू नकोस डॅमेज. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले, मान्य. रेडा काळात असतो, का पांढरा नाही, बाल्या नाही, पटिरा नाही, त्या कालात हाल्या रेडा. मला वाटतं तो महाराबीर आहे. मी जो बायकोला सांगून मला बोललेला काय तर ह्याच्यात शक्ती कुठं मोठी आहे? तुराच मोठा. आणि हे तुऱ्याला मोठं करून जातात. हे म्हणतात माझ्या घराचा भाग द्या. अरे निराकारी म्हणतात तुम्ही, निर्विकार म्हणतात, त्याला आकार नाही, त्याचा म्हणतात रूप तुला दाखवायचं. मग तुमच्या घराचा भाग द्यायचा मी. गवळणीत म्हणतात, कुठली गवळणी काय होती? हा बघ कामाच लागले तुम्ही. अरे इकडे एकटा मरत तुमच्या जेव्हा मी इकडे आलो, आणि त्या गवळीचा म्हणतात भाग मला द्या. कुठल्या गवळीचा? म्हणतात तुमची बर्बादी करीन. कृष्णाला म्हणली राधा बर्बादी करीन. ही तुमची लेखणी आणि तुमची इच्छा आहे की तुमच्या गवळीचा भाग द्यायचा. तुमच्या पापाचा भागीदार मी नाही. गाणं पुढचं ऐकायचं काय? वैभव दळवी आणि तुषार ढोके माऊली कोल्हापूरकर याकडून 500 रुपये आणि प्रकाश निकम माऊली आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भावकीकडनं 200 रुपये आले. धन्यवाद. थांबा गाणी म्हणतो. जाणून बोजून ठेवला दूर, माझ्या समोर चकनाचूर. मनात अडवून लग्नाचा डावा, अरे खेळून तू झिम्मा. यापुढे नको, खाली घ्या. जाणून बोजून ठेवलंय दूर, अरे माझ्या समोर तू चकनाचूर. जाग्यावर घेतली स्केल खाली, जाग्यावर स्केल, त्या स्केल नुसार आहे मी. आणि म्हणतात मी सुरामध्ये नाही. यादवानो डॅमेज. जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर तू चकनाचूर. मनात आठवून लग्नाचा डाव, खेळून तू झिम्मा, असं खेळून तू झिम्मा. चार चौघात झिडकारलं, चार चौघात झिडकारलं, तुझी अवकात निकम्मा. 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 जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर चकनाचूर. जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर चकनाचूर. मनात आठवून लग्नाचा डाव, खेळून तू झिम्मा, आज खेळून तू झिम्मा. चार चौघात झिडकारलं, तुझी अवकात त्याच्यानंतर ते प्रश्नाकडे गेलं. प्रश्नाला सांगितलंय बुवा तुम्हाला बाजू सोडून दिलेली आहे आणि परत मग तुम्ही बोलल्या म्हणतात बोललो. आता हे उत्तर सेम टू सेम शेवटच्या बारीत पाटोंग्याला झाली. सचिन कदमवाने दिलं. त्यावेळेला त्यांना सांगितलं चुकीचं आहे. आज तुम्हालाही सांगतो चुकीचं आहे. बाकी मी जास्त काही बोलत नाही. प्रश्न उत्तराला मी अजिबात जरा तुम्ही त्यातला जरी यशवंत नाव असलं त्यातलं पहिलं य जरी आलं ना तरी मान्य करा, तरी मान्य करा. तुम्ही प्रश्न उत्तराबद्दल माझ्याबद्दल काही बोलूच नका. तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही अजून शोधा, तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मला म्हणतात नमान म्हणतात ह्या शक्तितुरात तुझ्या बापसाने केला होता. मग ऑफ सीझनला शक्तितुराच्या सीझन नसल्यानंतर तुला शक्तितुरा तू करतोस. तुझ्या बापसाने कधी केला होता? तुझ्या बापसाने कधी केला होता का? तू करतोस ना पैशासाठी, तू पैशासाठी करतोस ना. ह्या ज्या टाळ्या शिट्या पडतायत त्यांचं म्हणणं आहे की माझी टिंगल करतायत. तुम्ही जर माझी टिंगल करत असाल ना टाळ्या शिट्याने, अरे उभी जिंदगी माझी टिंगल टवाळी करून द्यायची तुमच्या टाळ्यासाठी. कारण हा शक्तितुरा रसिकांचा आहे.
तुम्ही जर टाळ्या वाजवला, तुमच्या जर शिट्या पडल्या, आणि तुम्ही काय पाकिस्तानातला आहे, मी काय दुश्मन आहे तुमचा? कलगीतुरात काहीतरी योगदान असेल ना, येडा वाकडा. मग लांबोरा बोलते ना भेंडी, लांबोरा बोलते. हा विषय हाय पोटात त्यांच्या त्रास व्हायला लागला आहे, त्रास व्हायला लागला. अशी पोटशुळ आहे. ह्याच्या आधी सप्तस्वरांचा भाष्य आणि काय रे बाबा चकाकी चकाकी. मी आलो, माझा आपला गावठी ह्या टोप्या असं घालून काळा बावरा आपला येडा वाकडा गावठी बोलून करतोय. पोटात त्रास व्हायला लागला, पोटात त्रास व्हायला. एवढ्या बाऱ्या म्हणतात, 14 बाऱ्या, एवढ्या बाऱ्या. पुढचं गाणं केसामध्ये गजरा, साधा एकदम. शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद. विषय काय? शूरसेन जन्मदाता, त्याची मुलगी, तिचं नाव प्रथा, आणि तो कुंतीभोग झाला आणि तो पालन करता. ह्या शूरसेनाचा विषय शास्त्राशिवाय आपण बाहेर नाही काय. शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद, जिकडं तिकडं पडसाद, ही दोन बापाची अवलाद. जिकडं तिकडं पडसाद, ही दोन बापाची अवलाद. शिरून घरात कुणीही, शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद, जातो शिरोत कुणीही जातो करून बरबाद. म्हणून सांगतोय बुवा, जेवढा जमाल तेवढाच करायचं. आज कसा इंजेक्शन दिला, एक इंजेक्शन, आज समज हवाल दिवाल व्हायला हवा, आणि मग विषय दिल्ली पर्यंत जाईल, आणि मग विषय तुम्हाला तो छापायचा नाही. विषय म्हणून सांगतोय, जेवढा आहे तेवढाच बोलायचं. आदेश बर्वे 200 रुपये. तुरेवाडी मंडणगड इंस्टाग्राम. चाल देव निघाला देवळातून, यायच्या जमान्यात झालं काही. हे घेऊया ना आपण, हे घेऊया. हा अजून काय ते परत आमच्या शंकर भाऊजींची फरमाईश आहे आणि आमचे पत्नी मौलींची फरमाईश आहे, ती परत घेऊया. तुमचे उपकार, उदय सामंत मौलींचं गाणं. तुमचे उपकार आजन्म राहतील, केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे, उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत. काळीबाई आणायला या ठिकाणी एकाने सांगितलं की म्हणे रोहित शर्माने आमचा सेंचुरी मारली, रिटायर होत होता भावा आमचा, पण म्हणतात ना बैल बडीव झाला तर हिसकानं कशी काढायचं आणि शिंग कुठं घुसवायचं बरोबर माहिती असतं. रोहित शर्मा तेवढाले एक सेंचुरी झालेली आहे. एक गाणं घ्या, कोण भाऊ आमचा बंधू होता, हे घेतोय लगेच. काही जास्त काही भारी लिहिलेलं नाही, पण लिहिलंय. त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडक. ते इंग्रज ना 3 वर्षाचं लगान होतं, आला म्हणतात आमिर खान लगान मध्ये ना, तुमको मैंने 3 लगान बोला था, 3 लगान बोला था, 3 बार लगीन नहीं बोला था. 3 लग्न झाले, 3 लग्न झाले. त्या गोऱ्या इंग्रजांना दिल्ली टक्कर धडक. आमच्या हिटमॅन रोहितनं, आमच्या रोहित शर्माने मारली सेंचुरी कडक. आमच्या
आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक त्या गोऱ्या इंग्रजांना त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडक त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडक आमचा हिटमॅन रोहित गेली सेंचुरी कडक आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक आमचा हिटमॅन रोहित माझी सेंचुरी कडक असा आहे नांबरे भाऊ असा आहे तुम्हाला काय जास्त बोलायची गरज नाही शक्तिवाल्यांसाठी नांबरे भाऊ आला आणि बाकीच्या फरमाईशी घेतला नवीन नवीन गाडी घेतली आणि तरी पण होणार आहे पण तुम्हाला उडवून घ्यायचंय चढवून घ्यायचंय ह्या तुर्यवाला आहे आणि म्हणून बारीक संपारायची साधी काल एक विषय गायला जे आमची मराठी शाळा आहे त्या आता हळूहळू बंद व्हायला लागले ते आमचे जे शिक्षक आहेत मास्तर आहेत त्यांना शिकवायचं काम सोडून जनगणना आली लावला कामाला निवडणुका आल्या लावल्या कामाला पोषण आहारच्या गोष्टी आल्या लावलं कामाला आणि मग उरलेला वेळ जरासा कुठं आहे मग पोरांना शिकवणार आणि मग आमची अपेक्षा असणार पोरांनी आमच्या मराठी शाळेतल्या पोरांनी डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं MPSC म्हणून ऑफिसर व्हायचं कसं होणार म्हणून आपण म्हणतो शिक्षकांना एवढा पगार आहे तेवढा पगार आहे पण त्यांचं जे विद्यादानाचं काम आहे तेच उत्तमरित्या झालं पाहिजे भाऊजी कोण दिनेश गोरे भाऊजी आलं 200 रुपये हा? रोहित शर्मासाठी आला 200 रुपये त्यांनी 100 मारलं मला 200 भेटले असं आहे ना म्हणून त्या शिक्षकांवरती घे एक पोरांनी व्यवस्थित करा शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लादणार किती ओझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लादणार किती ओझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती ओझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती ओझ शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती ओझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती ओझ काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती ओझ काम शिकवायचं सोडून या ठिकाणी अनेक लोकांना विरारला जायचंय दिव्याला जायचंय लांब लांब जायचंय या ठिकाणी एकाच इंजेक्शन दिलेलं आहे परफेक्ट लागलेलं आहे आता महिन्याभराने भेटणार आहे आणि त्याच्यातच काय झालं तर 7 तारखेला भेटते बघू त्याच्यामुळे जर का इकडे तिकडे शब्द झाला असेल तो घ्या तुरेवाल्याचा ठोका कसा असतो तो एकदा दाखवला त्याच्यामुळे ह्याने किती लाल आपटली आणि किती काय लाल केल्याने आपटली तिथपर्यंत काय पोहोचायचं नाही त्याच्यामुळे दुसऱ्या बारीची गाणी जरा शक्तिवाला श्रेष्ठ होईल असं प्रयत्न करा आता कसं टोपी बी घालायला लागलो जरा व्यवस्थित दिसायला लागलो पहिले पण तुम्ही त्यात भारी दिसायला आता अजून भारी दिसायला लागलो त्याच्यामुळे पुढच्या वेळेला शक्ती कशी श्रेष्ठ होईल तिची गाणी आणा नाही तर उघड्यावर पडालो हे सगळं युट्यूबला जातं हे अक्षय आग्रे सगळं तसं टाकतो त्याच्यामुळे तुमची नाचक्की होण्यापेक्षा तुमच्या गीतकारांचा अपमान होण्यापेक्षा तुम्ही सुधारणा करा दुसऱ्यांना शिकवायच्या आधी लेखनी करा प्राणी मित्राचे सगळे चौक हे एक सगळ्यांनी या शंकर भाऊजी आरतीला या आणि वाहना विना बाहेर काढून या मंदिरात आमचा प्रतिस्पर्धी शाहीर निकम आरतीला या काय रागू वेगू नका 1.5 महिन्याने भेटणार आहोत ह्या पावसात मी जाऊ कुठं तुम्ही गेलो कुठं तर हुंदरावरी निर्विकारी सुंदर गडाची मूर्ती गडाली ओवाळूया आरती हुंदरावरी निर्विकारी सुंदर गडाची मूर्ती गडाली ओवाळूया आरती गणपती देवाला ओवाळू आरती शारदा मातेला ओवाळू आरती गणपती देवाला ओवाळू आरती शारदा मातेला ओवाळू आरती कुंभादेवीला ओवाळू आरती जीवदानी आईला ओवाळू आरती कुंभादेवीला ओवाळू आरती जीवदानी आईला ओवाळू आरती कलगीच्या गुरुला ओवाळू आरती तुऱ्याच्या गुरुला ओवाळू आरती कलगीच्या गुरुला ओवाळू आरती तुऱ्याच्या गुरुला ओवाळू आरती रसिक राजाला ओवाळू आरती चुकले वाकल्याला ओवाळू आरती रसिक राजाला ओवाळू आरती चुकले वाकल्याला